नमस्कार मित्रांनो, माझं नाव संभाजी गाजवे आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे संभाजी गाजवे मल्टीयुजेस चॅनल. जसे नवनवीन व्हिडिओ मी बनवत असतो, आपली सेवा करत असतो, तसंच आजचा आपला एपिसोड आहे 10 मार्च रोजी जे अर्थसंकल्प सादर झालेले आहे त्याबद्दल थोडक्यात मी सांगतोय की अर्थसंकल्प हे चांगल्या प्रकारे सादर झालेले आहे. जलसिंचन म्हणजे सोमवारी दिनांक 10 मार्च 2025 रोजी जे अर्थसंकल्प सादर झालेले आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्या चॅनलवरून माहिती देत आहे मी की जलसिंचन प्रकल्पातून महाराष्ट्राची जलसमृद्धी. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5818 गावामध्ये 4227 कोटीची एकूण 1,48,888 कामे हाती घेणार. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणार अशी घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास तत्वतः मान्यता. अंदाजित किंमत 88,574 कोटी. लाभक्षेत्र 3,71,277 हेक्टर जमीनचं म्हणजे यामध्ये क्षेत्र येणार. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ. प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटीची आहे. तसेच हरित ऊर्जेमुळे वीज खरेदी खर्चात होणार बचत. म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटीची बचत होणार. राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करणार. नागपूर येथे अर्बन हॉट केंद्राची स्थापना होणार. नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी तयार होणार. अशा हे अर्थसंकल्पाचे मुद्दे आहेत. अजून आहेत पुढे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावासाठी 351 कोटी 42 लाखाचा नियत व्यय. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्याच्या 1,00,000 एकर क्षेत्राला फायदा होणार. 2 वर्षात 500 कोटीचा निधी मिळणार. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत 5,036 कोटीच्या कालवे वितरण प्रणाली सुधारणा प्रकल्पास मंजुरी झालेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. तरी अजून तसेच समोर पुढे बघूया. सागरी सेतू आणि उन्नत मार्गाद्वारे वाढणारे प्रवासाची गती. वांद्रे ते वर्सोवा दरम्यान 18,120 कोटीच्या खर्चाचे 14 किलोमीटर लांबीचा
स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू 2028 पर्यंत पूर्ण करणार. तंते विरार सागरी सेतू व जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटीचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटीच्या उन्नत मार्गाचे काम हाती घेणार. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी उन्नत मार्गासाठी 6,499 कोटीचा खर्च अपेक्षित असं या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेले आहे. अजून पुढे ग्रामीण भागातील रस्त्याचे जाळे विस्तारणार. सुधारित हायब्रिड इन्व्हेंटरी योजनेअंतर्गत 36,964 कोटी किमतीची 6,000 किलोमीटर रस्त्याची काँक्रिटीकरणाची कामे करणार. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 म्हणजे 2025 ते 26 यासाठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14,000 किलोमीटर लांबीच्या काँक्रिटीच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार. प्रकल्प किंमत 30,100 कोटी अशी आहे असं या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेले आहे. त्याच्या पुढे अजून महाराष्ट्राच्या उद्योग विकासाला चालना मिळणार. तर महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आणि यानुसार 5 वर्षाच्या कालावधीत 40 लाख कोटीची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मिती करणार आहे. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करणार आहे. 10,000 एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार आहे असं या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेलं आहे. अजून त्याही पुढे जाऊन मराठी पाऊल पडते पुढे. तर मराठी पाऊल पडते पुढे असं या अर्थसंकल्पामध्ये सादर केलं आहे. त्यात काय सांगते बघा. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजित मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार आहे. 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजित मराठी भाषा सप्ताह आयोजित केला जाणार आहे. अनुवाद अकॅडमी स्थापन करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अर्थसंकल्प दिनांक 10 मार्च 2025चा जलसिंचन प्रकल्पातून महाराष्ट्राची जलसमृद्धी हे असे वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 जल्लोषात साजरा होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 साजरे करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम व महोत्सवासाठी पुरेशी निधी उपलब्ध करून देणार आहे. 2100 कोटीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा स्मार्ट प्रकल्प राबवणार आहे. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा 2100 कोटीचा प्रकल्प राबवणार आहे असं या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेले आहे. वीज निर्मिती प्रकल्पासह शेतकऱ्यांना मोफत वीज 38
उच्चदंत जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार 2.95 लाख कोटीची गुंतवणूक व 90,000 रोजगार निर्मिती. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 75 अश्वशक्ती HP पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटीचा निधी. अशा प्रकारचा हे अर्थसंकल्प आहे. तरी